नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला उद्या मी सकाळी तुम्हाला नाश्त्यासाठी डोसा करून दाखवणार आहे. तर डोशाची भाजी पण करणार आहे आणि चटणी पण करणार आहे. तर हे सकाळी मी तांदूळ 2 पाण्याने वॉश करून भिजायला घातले होते. तर आता हे वाटून घेणार आहे. तर हे 3 वाटी तांदूळ आहेत आणि 1 वाटी उडीद डाळ आहे. तर बघा छान अशी फुगलेली आहे. तर आपण याला वाटणार आहेत आणि रात्रभर परत आणखी याला भिजत ठेवायचं आहे आणि नंतर उद्या सकाळी आपण हा डोसा करून घेणार आहे. तर पुढचा व्हिडिओ मी नंतर दाखवते. ते हे आपण रात्री वाटून ठेवलेलं डाळ आणि तांदूळ हे असं छान असं फुगलेलं आहे. तर आपण आता डोसे करून घेणार आहे. पण त्याच्या अगोदर बटाट्याची भाजी करू. तर बटाट्याची भाजी बघू आता. तर कढई गरम करायला ठेवली आणि तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेणार आहे. मोहरी टाकते अर्धा चमचा. मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला लगेचच जिरे टाकायचे आहेत अर्धा चमचा. आणि याच्यानंतर आपण 1 चमचा चण्याची डाळ टाकणार आहे आणि 1 चमचा उडीद डाळ टाकणार आहे. तर छान या दोन्ही डाळी आपल्याला एकदम खमंग अशा परतून घ्यायच्या. आणि यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा, उभा कट केलेला आहे. कांदा 1 मिनिटभर आपण तेलामध्ये परतून घेणार आहे. आणि याच्यानंतर आपण लगेचच याच्या कढीपत्ता टाकणार आहे. मिक्स करून घ्यायचं चांगलं. आणि याच्यानंतर आपण हिरवी मिरची, लसूण आणि आलं याचा ठेचा वाटून घेतलेला आहे 1 चमच्यावरून. जाडसर असा वाटला आहे खलबत्त्यामध्ये. तो पण आपण फ्राय करून घेणार आहे. आणि 1 मिनिटभर परतून घेतल्यानंतर हळद टाकायची आहे आपल्याला 1 चमचा. ते पण चांगली परतून घ्यायचं. आणि यावेळेला आता आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याच्या फोडी करून आपण याच्यामध्ये टाकून देणार आहे. तर ह्या फोडी टाकून घेऊ आपण. बटाटे उकडून घेतलेले आहेत 4. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला आता याच्यावर थोडीशी धने पावडर टाकून घेणार आहे मी आणि थोडीशी जिरे पावडर टाकते. तर हे धने पावडर आहे 1/2 चमच्यापेक्षा पण कमी टाकली, कारण जिरे वापरलेले आहेत आपण, त्याच्यामुळं जिरे पावडर कमी टाकायची आणि धने पावडर टाकायची अर्धा चमचा. आणि मीठ टाकायचं आहे यावेळेला लगेचच. आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आपण नारळाची चटणी पण करणार आहे. आणि मग शेवटी तुम्हाला हे दाखवते, डोसा करते वेळेस दाखवते. मिक्स करून घ्या. तर अशा पद्धतीनं एकदम छान आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. मस्त सकाळ सकाळ गरमागरम आपलं डोशासाठी. कोथिंबीर टाकून घेते. भाजी तयार झालेली आहे आपली. कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं छान. तर ही आपली भाजी झाली तयार. तर आपण आता पुढचं रेसिपी बघणार आहेत, डोसा आणि नारळाची चटणी. तर आपण आता ओल्या नारळाची चटणी करून घेणार आहे. तर हा अर्धा नारळ असा बारीक याच्यामध्ये पीसमध्ये कट करून घेतलेला आहे. नंतर हे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत, लसूण पाकळ्या आणि 2 हिरवी मिरची. तर हे सर्व आपण अगोदर वाटून घेणार आहे थोडंसं पाणी टाकून. हे अशा प्रकारे एकदम आपण बारीक असं वाटून घेतलेलं आहे. तर चालू करू.
तर भांडं ठेवून घेतलेलं आहे. तेल टाकून घेऊ आपण याच्यामध्ये. 1.5 चमचा तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. तर आपण मोहरी टाकून घेऊ. अर्धा चमचा मोहरी आणि कढीपत्ता टाकणार आहे. आणि लगेच आपण हे वाटलेलं याच्यामध्ये टाकणार आहे. तर थोडंसं आपण याच्यामध्ये आता दही पण टाकून घेणार आहे आंबटपणासाठी. 4 चमचे आपण दही टाकणार आहे आणि लगेच आपण याला हलवून घेणार आहे. पाणी टाकून घेतलं आहे थोडंसं, कारण पातळ छान लागते ही. आणि चवीनुसार आता मीठ टाकायचं आहे. मीठ टाकते अर्धा चमचा आणि 5 मिनिट आपल्याला याला शिजू द्यायचं आहे. तर ही आपली चटणी छान एकदम अशी तयार झालेली आहे, एकदम साऊथ इंडियन स्टाईलमध्ये. थोडंसं मी तडका वरून दिलेला नाही, डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकून केलेली आहे. तर ही चटणी आपली शिजती आहे जरा 5 मिनिट. तोपर्यंत आपण डोसा करून घेणार आहे. तर पॅन गरम करायला ठेवलेला आहे. आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहे याच्यावर. अशा पद्धतीनं छान एकदम पातळ पसरून घ्यायचं आहे आपल्याला. ते आपण पलटून 2 मिनिट फक्त इकडून पण थोडंसं भाजून घेणार आहे. तर बघा चिटकत नाही, त्याच्या आधी खालून पण आता आपला छान भाजलेला आहे. तर आता याच्यामध्येच आपल्याला लगेच बटाट्याची भाजी टाकून घ्यायची आहे. आणि चटणी लगेच घ्यायची. आणि हे नारळाची चटणी आपण घेतलेली आहे. तर हे आपला डोसा आणि बटाट्याची भाजी एकदम साऊथ इंडियन स्टाईलमध्ये तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.